लोकस्वराज्य आंदोलन अहमदनगर यांच्या वतीनं कोपरगाव येथे नुकतंच मातंग समाजाच्या तरुणांकरिता उद्योजकता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी अध्यक्ष म्हणून लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र भरांडे हे होते। या कार्यक्रमाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी ते बोलताना म्हणाले की सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता उद्योजकता शिबिराचं आयोजन केलं हा स्तुत्य उपक्रम असून बेरोजगार तरुणांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणाने करून व्यवसायावर निष्ठा ठेवल्यास निश्चितपणे छोट्या उद्योगातून देखील मोठे व्यावसायिक होता येतं। पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिलं। रिक्षा प्रत्येकाच्या दारापुढे जाते आणि प्रत्येकाच्या दारापुढे साचलेला कचरा घंटा वाजली की त्या नागरिकांनी त्या सायकल रिक्षामध्ये आणून टाकायचा आणि नगरपालिकेने फक्त एवढंच सहकार्य करायचं की एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी त्यांनी त्यांचा ट्रॅक्टर लावायचा, माझ्या सायकल रिक्षा त्या ट्रॅक्टरमध्ये तो कचरा आणून उठतील। राजू तुमचं थोडंसं वजन आहे राजकारणामध्ये, वापरून बघा। आपण या मुलांना हा प्रयत्न करू, सायकल रिक्षा देण्याचं काम माझ्याकडे जातं, मुलांना पगार देण्याचं काम माझ्याकडे जातं, स्वच्छतेचा ठेका मिळवायचं काम तुम्ही घ्या। अशा प्रकारचा सुद्धा प्रयोग म्हणजे मी जे सांगितलं की कल्पकता, ही कल्पकता तुमच्या अंगी जर तुम्ही बाळगली तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं कमी पडणार नाही। आणि स्वच्छतेचा ठेका हा काय हरिजन माणसानेच घ्यायचा असतो का? कोपरगावचा ठेकेदार 6 महिन्यापूर्वी आला होता, पाटील होता नावाचा, पाटील। सदर कार्यक्रमात लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीनं कोपरगाव येथील अपंगांना 3 चाकी सायकलचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन राजाभाऊ शिंदे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेंद्र परजने, महाराष्ट्र उद्योग केंद्राचे आशुतोष घाणेकर, कोपरगाव वकील संघाच्या अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव गंगावणे, अशोक शिंदे, सोमनाथ मस्के, भाऊराव साळवे, सुखदेव जाधव, संजय तुपसेंदर आदींनी मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमास नामदेवराव गायकवाड, BR पारसकर, नितीन बनसोडे, शफीक सय्यद, अयुबभाई शेख, राजू गायकवाड, योगेश गंगवाल आदी मान्यवर हजर होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी केलं तर आभार शरद त्रिभुवन यांनी व्यक्त केले। कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता ज्ञानेश्वर आवड, नानासाहेब बत्तिसे, मोहन त्रिभुवन, दत्ता पोळ, सचिन खरात आदींनी परिश्रम घेतले। या प्रसंगी लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक सदस्य ॲडव्होकेट नितीन पोळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। मातंग समाजातील तरुणांकरता उद्योजकता मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। मातंग समाजाचा तरुण व्यवसायाच्या बाबतीत भरकटलेला आहे, त्याच्यामुळे कोणतेही पर्याय उपलब्ध नाही। त्या निमित्ताने महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम कोपरगाव येथे आयोजित केलेला असून या कार्यक्रमातून मातंग समाजाला उद्योगाचं मार्गदर्शन व्हावं आणि त्यांनी भविष्यात स्वतःचा उद्योजक निर्माण व्हावा हीच अपेक्षा आहे। या प्रसंगी आम्ही अपंग मुलांना 5 सायकली उपलब्ध करून दिलेल्या आहेत। त्यांना त्या सायकली आता नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या आहेत। पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे यांनी मातंग समाजाच्या तरुणांच्या पाठीमागे उद्योग करण्याकरता निश्चित आर्थिक पाठबळ उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली आणि या कार्यक्रमातून एकच साध्य झालेलं आहे की मातंग समाजाच्या तरुणाला उद्योजकाचं बळ मिळावं आणि स्वतःचा प्रपंच व्यवसाय करावा याकरता हा कार्यक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एस9 मीडिया, कोपरगाव।